आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आज तारीख आहे 20 ऑगस्ट 2025, वार आहे बुधवार. समभाग गुंतवणुकीविषयी हे सगळं मला जे आढळून आलंय गेल्या अनेक वर्षात ते मी तुम्हाला सांगतो. बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं त्यांना व्यवस्थित मिळत नाहीत. त्यांना अनेक संभ्रम झपडलेले असतात, पण त्याची उत्तरं त्यांना समाधानकारक कोणी देऊ शकत नाही. माझ्या मते असा सखोल कोणी माहिती पूर्वक व्हिडिओ यूट्यूबवर वगैरे कोणी दिलेला मला नाही माहीत. दिलाही असेल तर माझ्या या जे मी 5-6 वर्षापासून सुरू केलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, म्हणजे ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या मोहिमेअंतर्गत हे सगळ्याची माहिती देणं, या भारतीय गुंतवणूकदारांना योग्य माहिती देणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. लक्षात ठेवा, मी कोणी राजकारणी नाहीये की मी ही अशी काही आश्वासनं देत नाहीये. हे मी मनापासून तळमळीने गेले 5-6 वर्ष करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेले 5 ते 6 वर्ष दररोज माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये दररोज समभाग गुंतवणुकीविषयी माहिती टाकत असतो. हे वेगळं आहे की अनेकांना वाचायलाही कंटाळा येतो. एका बाईनी सांगितलेलं की नाही म्हणे एवढी मोठी नका टाकू, मला वेळ नसतो वाचायला. म्हणजे मी हतबल होतो. म्हणजे अनेकदा ही मी का चळवळ करतो हे मलाही कळत नाही, पण करतो. तर ह्या व्हिडिओद्वारे मी ही थोडक्यात एखाद्यास भाग 1, 2, एखाद्यास तिसरा येऊ शकेल. हा भाग 1 आहे, कारण मला घाईघाईत जायचं नाहीये. कारण एका ट्रोलरनी मला ट्रोलिंग केलेलं, तुम्ही सगळं म्हणे असं अर्धवट सांगता, म्हणजे महत्वाचं काय सांगत नाही. त्यांच्या मते महत्वाचं काय म्हणजे माहितीये का, त्यांच्या मते मी टिप्स द्यायला पाहिजे. कधी घ्यायचा, कधी विकायचा हे सगळं मी दिलं पाहिजे. मी का निवडला हे दिलं पाहिजे. क्वांटिटी किती घेतली पाहिजे हे निवडलं पाहिजे. नशीब त्यांनी माझ्याकडे पैसे नाही मागितले गुंतवणूक करायला. असं असे ट्रोलर भेटणार. माझे चिरंजीव तो मला सांगत असतात की तू बाबा एवढं तळमळ करतो. हे असले ट्रोलर्स सगळीकडे आहेत, भारतात तर जास्त आहेत. असो, ते त्यांचं काम करतायत, त्यांना ट्रोलिंग आवडतं. ती ट्रोलिंगमध्ये ते गुंतवणूक करतायत, करू दे, त्याची त्यांना फळं मिळतील. असो, आता मी इथे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय माझ्याकडून. प्रश्न: कोण समभागात गुंतवणूक करू शकतं? कोणी करू शकतं. तुमचं उत्पन्न आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे. हे सगळं का? कारण याच्यासाठी तुम्हाला सेव्हिंग अकाउंट लागतं. म्हणजे कारण नंतर ते डीमॅटला सेव्हिंग अकाउंट लिंक होतं. दुसरा प्रश्न: किती रुपयापासून सुरू करू शकतो? कितीही. जर तुम्ही तरुण आहात तर तुम्ही अगदी पहिल्या पगारापासूनही सुरू करू शकता. अगदी 500 रुपये, 1000 रुपये. आणि त्याची जर तुम्हाला चटक लागली, मी चटक हा मुद्दाम शब्द वापरतोय, ज्याला किंवा मग तुम्हाला त्याची सवय लागली ना, आपोआप तुमची ही बचत होते. मी माझ्या कार्यालयातल्या म्हणजे माझ्या उद्योगधंद्यात जे माझे सहकारी आहेत त्यांना विचारलं, तुम्ही जेव्हा मी MRF घेतला तेव्हा तुम्ही एखादा तरी 2500 रुपये वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा घेऊ शकला नसतात? ते म्हणतात घेऊ शकलो असतो, पण आम्हाला ही माहितीच नव्हती. असो, आता ह्याच्या पुढे कोणी अशी उत्तरं देऊ नये म्हणून हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे अनेक जण म्हणतात आमच्या वडिलांनी नाही शिकवलं. ठीक आहे, मी सांगायचा प्रयत्न करतोय ना. शिकून तरी घ्या आधी. करायचं की नाही, पैसा कमवायचा की नाही योग्य मार्गाने हे तुम्ही बघा. यासाठी डीमॅट अकाउंट उघडावं लागतं का? हो, डीमॅट अकाउंट उघडावं लागतं. त्याच्यानंतर हे मी डीमॅट अकाउंट कुठे उघडावं? कुठेही उघडू शकता. अनेक जण आहेत, झेरोदा आहेत आणि कोण कोण आहेत का, एंजल आहे आणि असे अनेक आहेत.
जसं माझं अकाउंट दलाल अँड ब्रोच्या मध्ये मोतीलाल ओसवाल आहेत, अनेक जण आहेत. पण मी माझं अकाउंट उघडून खूप वर्ष झालं आणि मला त्यांनी खूप छान सर्व्हिस दिलेली आहे. पण मला असं वाटतं नवीन लोकांनी समजा त्यांचं बँक अकाउंट, त्यांचं सेव्हिंग अकाउंट SBI, HDFC, ICICI अथवा अजून चांगल्या कोटक महिंद्रा बँकेत असेल आणि त्याच बँकेत डीमॅट पण असेल तर तिकडे उघडावं, कारण ते अकाउंट लिंक होतं आणि पटपट पटपट मग तुमचे व्यवहार होतात. हे माझं मत आहे. शेवटी कुठे उघडावं हे तुम्ही ठरवायचं. आता तुम्ही कुठे जागा घ्यायची, 1 BHK घ्यायची, 2 BHK घ्यायचे, हे तुमचं हे तुम्ही पाहायचं असतं. त्याच्यानंतर मी स्वतः विकू वा खरेदी करू शकतो का? हो, करू शकता. त्याच्यात 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही तुमच्या डीमॅटवाल्यांना सांगायचं आमच्यासाठी हे घ्या, तशी पण सोय असते. अथवा तुम्हाला ते ऑनलाईन पण तुमचा पासवर्ड आणि हे सगळं देतात. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरूनही अकाउंट उघडू शकता. अहो, माझ्या मी जे करतोय ELM अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत मला माझ्या मते 4-5 शेतकरी त्याच्यात जोडले गेलेले आहेत आणि त्यातले एक तर अकोल्याचे आहेत. शरद तर म्हणजे आपले बंधू, शेतकरी बंधू शरद डोईफोडे हे तर शेती तेवढ्या जोमाने करतात आणि समभाग गुंतवणूक देखील जोमाने करतात आणि त्यांना हळूहळू चांगली फळं मिळतात. तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा विकू आणि घेऊ शकता. आता हे शरद डोईफोडे स्वतः शेतकरी असून अकोल्यासारख्या ठिकाणी, आणि शेती हा त्यांचा महत्वाचा म्हणजे पहिला उद्योगधंदा आहे. ते करून सुद्धा हे करतात. आणि गंमत म्हणजे कौतुकास्पद म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतीला, त्यांच्या मुलीला, त्यांच्या मुलाला, आजूबाजूच्या गावातल्या अनेकांना सुद्धा हे जी माझी चळवळीची माहिती देऊन त्यांच्यात सुद्धा काय म्हणतात याची आवड निर्माण करतात आणि त्यांना त्याच्याबद्दल सांगतायत की समभाग गुंतवणूक ही महत्वाची आहे. मला काय अभ्यास करावा लागेल? सर महोदय गुंतवणूकदारांनो, अतिशय सोपं आहे. तुम्ही तुमचे प्रश्न गुगलला विचारा. गुगलमध्ये सगळ्याची उत्तरं मिळतात. आता उदाहरणार्थ काही मला गुंतवणूकदार मलाच विचारतात, बोनस म्हणजे काय, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, इक्विटी म्हणजे काय. गुगलमध्ये लिहा ना, बोनस म्हणजे काय, राईट्स म्हणजे काय, डिमर्जर म्हणजे काय, स्प्लिट म्हणजे काय, सगळ्याची उत्तरं मिळतात. डिव्हिडंड म्हणजे काय, सगळ्याची उत्तरं मिळतात. त्याच्यानंतर माझी काही शिल्लकच राहत नाही, माझ्याकडे पैसाच नाही. अतिशय चुकीचं आणि खोटारडं हे आहे विधान. का शिल्लक राहत नाही? तुम्ही सगळं तुमच्याकडे बघायचं. आता अनेक जण ना जीवन विमा काढताना टर्म इन्शुरन्स नाही काढत, एंडॉमेंट, त्याच्यानंतर युलिप हे असलं वगैरे काढतात. अथवा पैसा थोडासा जरी सेव्हिंग अकाउंटमध्ये राहिला तर लगेच ताबडतोब रिअल इस्टेट. पण कोणाला दाखवायचं असं माहिती नाही, माझ्याकडे 4 जागा आहेत, 5 जागा आहेत, 6 जागा आहेत, काय करताय? असे मला तर अनेक जण भेटले जे आता माझ्याशी बोलल्यावर, माझ्या संपर्कात आल्यावर म्हणतात, साहेब आमची चूक झाली. नंतर सोनं घेणं. एका अतिशय हुशार इंजिनियरनी मला सांगितलं, साहेब मी चूक केली, माझ्या लग्नात मी एवढं सोनं घेतलं. कारण ते आता जाऊन बसणार आहे बँकेच्या लॉकरमध्ये आणि त्याची सौभाग्यवती कुठल्याही कार्यक्रमाला खरं सोनं घालून जात नाही. तीच नाही, अनेक बायका जात नाहीत. त्याच्यासाठी त्याने दुसरं खोटारडे दागिने, ज्याला काय म्हणतात अमेरिकन डायमंड वगैरे जे काय, ते बनवून ठेवलेले आहेत. का तर म्हणे खरं सोनं चोरीला जातं. आमच्या ओळखीच्याचे एक सद्ग्रस्त आहेत, त्यांच्या घरून 3 का 3.5 का 4 लाखाचं सोनं चोरीला गेलं. आज तागात मिळालेलं नाहीये. एक लक्षात घ्या, समभागाची चोरी होत नसते, ते डीमॅट मध्ये असतं. आणि इथे परत तुम्हाला बँकेच्या लॉकरला पैसे द्यावे लागतात. लॉकर मधून काढायचं तेव्हा सुद्धा घाबरून
कोणी बघत नाहीये ना आपल्याकडे, असं बॅग घेऊन जायचं. आणि तुम्ही जुनं सोनं कधी विकणार नाही, कारण आपल्या आईवडिलांनी सांगितलं घरची लक्ष्मी आहे, म्हणजे तुम्हाला तुमचाच पैसा कधीच मदतीला उपयोगी पडणार नाहीये. कशाला कशाला त्यात परत तुम्ही सोनं विकायला गेल्यावर बरीचशी घट येते, तेव्हा केलेल्या दागिन्यांवर GST वगैरे ते सगळं जातं. आजकाल तर हॉलमार्क लागतं, तुमची सोनं घेतलेल्याची पावती दाखवावी लागते. थोडासा विचार करा. मी अजिबात सोन्याच्या विरुद्ध नाहीये, लग्नात द्यायचे द्या ना, पण असं खंडीभर नका देऊ. खंडीभर पैसा वाया जातो, तो अक्षरशः वाया जातो. पण इथे तुम्हाला एवढा परतावा मिळतोय समभागांवर. त्याच्यानंतर काही जण ते टॅक्स सेव्हिंग बॉन्डमध्ये घालतात. आता मला एकाचा फोन आलेला, काका मी ना ते टॅक्स सेव्हिंग बॉन्डमध्ये घातले आणि 20% माझा इन्कम टॅक्स वाचला, पण समजा मी 2 लाख गुंतवलेलं तर मला 3 वर्षांनी 1,20,000च मिळाले. त्यामुळे त्याच्यापेक्षा काका तुम्ही जे काही चांगलं चांगलं समभाग जसे निवडता त्यात मी घातले असते तर माझे 3 वर्षात 2 लाखाचे, भले मी टॅक्स भरला असता, पण 2 लाखाचे 5 लाख तरी झाले असते, 4 लाख तरी झाले असते. हे अनेकांना नशीब माझ्या ELM अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेद्वारे कळायला लागले. पण असे लोक वाचतात माझे, मी जे लिहितो ते. त्याच्यानंतर लोक हा पण महत्वाचा प्रश्न विचारतात, आम्ही ट्रेडिंग करू का, डे ट्रेडिंग करू का, BTST करू का, ऑप्शन फ्युचर करू का, डेरिव्हेटिव्ह करू का, स्विंग करू का. हे म्हणजे असं झालं, मी गुटखा खाऊ का, मी तंबाखू खाऊ का, मी चोरी करू का, मी डाका टाकू का, मी म्हणजे असं वेगवेगळं स्विंग ट्रेडिंग करू का. सेबी सांगते हो 100 पैकी 93 लोकांना नुकसान होते ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन्स किंवा फ्युचर किंवा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आता मला नक्की तो शब्द माहीत नाही, पण तुम्ही सेबीचं बघा. सेबी प्रत्येक वेळेला सांगते नका करू. 100 पैकी 93. मी तर मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू मध्ये ते सांगतात, आम्ही पण चुका करून फसलोय, त्या चुका करून नका करू. त्यांच्या सगळ्यांच्या मते आणि माझ्याही मते मी कोणी गुरु नाहीये याच्यातला, मी कोणी मोठा वगैरे कोणी नाही, पण मी माझ्यासाठी अतिशय चांगलं उत्पन्न कमवतो. या वयातही मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही, राहणार नाहीये. माझ्या व्यवसायात मला माझ्या व्यावसायिक भागीदारांनी फसवलंय, तरी देवाच्या कृपेने मला काही अजून तरी नुकसान झालेलं नाहीये. मी माझं उत्पन्न चांगलं कमवतोय. त्याच्यामुळे ट्रेडिंग वगैरेच्या नादी लागू नका. मला तर अनेक जण 22 वर्षाचा तरुण, 23 वर्ष, 32 वर्षाचा एक शेतकरी, साहेब मी 7-8 लाख रुपये घालवले, एक 4 लाख, एक गृहिणी मी 8.5 लाख रुपये घालवले. कशात? ऑप्शन फ्युचर. एक तरुण मुलगा मी 25 लाख घालवले. म्हणजे हे असं सांगतात ना की अशी छाती फुगवून मी एवढे घालवले. अरे काय घालवले? तुम्हाला कळतंय का 25 लाख घालवले म्हणजे तुम्हाला शून्याला यायला अजून 25 लाख कमवावे लागणार, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातली खरी कमाई सुरू होणार. तेव्हा चुकीचे असं काही करू नका. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? सरळ आहे. तुम्ही खरी गुंतवणूक समभागात करण्याआधी एक ज्याला म्हणतात एक कागद वही घ्या आणि तुम्ही व्हर्च्युअल ट्रेडिंग करायला लागा ना. वहीवर लिहायला लागा की मी आज एवढे घेतले, या कंपनीचे एवढे घेतले, कारण तोपर्यंत तुम्हाला थोडंफार कळत असेल. आणि चांगले मित्र करा की जे याबद्दल सांगतील. बाकी तुम्हाला वेळ नसतो असं तुमचं म्हणणं असतं. रोज सकाळी गुड मॉर्निंग, गुड नाईट. मी तर कंटाळलो. माझ्या एका ग्रुपवर 2025 सालाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सोमवारच्या पहिल्या तासाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, हे ते ग्रस्त रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी टाकतात. गुंतवणूक शून्य. वेळ ह्याच्यातच जातो ना. मी कधी टाकतो सुविचार. अरे स्वतः अविचार करतायत गुंतवणुकीच्या बाबतीत, आणि इथे सुविचार कसले टाकतायत?
हे मनापासून सांगतोय, मला कोणाला कमी नाही लेखायचंय. मग त्यांना सुविचार टाकून कोणी देणार आहे 100%? त्याच्यानंतर तुम्हाला वेळ नसेल ना, एखाद्या चांगल्या फायनान्शियल ऍडवायझरला पैसे द्या. त्यांच्याकडून शिकता शिकता मग तुम्ही स्वतः शिकाल. काही जण सांगतात आमच्या गरजा खूप कमी, मी साधा आहे, मी एकदम साधा, मी एकदम साधा आहे. एकदम साधा आहे काय? महागाई कितीने वाढते तुम्ही बघताय का? 10, 15, 20% महागाई वाढते आणि तुमचं आवडतं FD तुम्हाला 6.5-7% देते. म्युच्युअल फंड 10, 12, 15, 20% देते. तुम्हाला शिल्लक तरी राहिलं पाहिजे ना. खर्चापेक्षा उत्पन्न जास्त हवंय, कळतंय का? त्याच्यानंतर म्युच्युअल फंड चालेल का? साहेब, मला तर असे लोक भेटतात जे म्युच्युअल फंडमध्ये उच्चस्थ पदावर आहेत. मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे किती कोटीचे म्युच्युअल फंड आहेत ते मला असं दाखवतात. म्हटलं का रे बाबा? अरे मी म्युच्युअल फंडचा अधिकारी आहे म्हणून मी केलं पाहिजे असं नाही ना, कारण मला एवढे कमी परतावा मिळालेला मला आवडत नाही. तर ती व्यक्ती सुद्धा, त्या व्यक्ती सुद्धा शेअर मार्केटमध्ये आहेत. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये अंदाजे 3,500, 3,000, 4,000 वगैरे वेगवेगळे फंड आहेत, स्कीम्स आहेत. त्याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागणार ना. का डोळे बंद केले, ह्याच्यावर बोट टाकलं, त्याच्यात घातलं, त्याच्यात पैसे गुंतवले, असं होत नसतं साहेब. मग म्युच्युअल फंड का केलेले आहेत? प्रश्न का केलेत म्हणजे ज्यांना काहीच करायचं नाही, ज्यांना घर बसल्या AC मध्ये बसायचंय, मला दरवर्षी आरामात 6.5%, 7% मिळावेत. हे म्हणजे काय होतं माहिती का? आज तुमच्याकडे 25 करोड आहेत, तुम्ही 6.5% घेता, पण खर्च 20-25% होतो. पुढच्या वर्षी 25 करोडचे 30-23, त्याच्या पुढच्या वर्षी 21, 10 वर्षांनी 5 करोड. मग त्यांना जाग येते, अरे बापरे, माझा पैसा संपत आलाय. ज्याला मी माझी मुद्दल समजतो तीच संपली. का? कारण त्यांना काही करायचं नाही. स्वामी समर्थांनी सांगितलंय मी तुझ्या पाठी आहे, पण त्यांनी अधोरेखित म्हणजे कंसात त्यांना म्हणायचंय, तू कष्ट कर, तू हातपाय हलव. मी देवाने मानवाला मेंदू दिलाय, हातपाय दिलेत, ते तुम्ही वापरायचंय. मग मी आहे ना तुमच्या मागे. देव सदा आपल्या मागे आहे, पण देवाचं म्हणणं असतं की तू काहीतरी कर. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडपेक्षा शेअर्समध्ये काय फायदा आहे? मी त्याच्यावर एक चांगला लेख लिहून माझ्या स्टेटसला टाकला होता. बघू जमलं तर मी ते मुद्दे असे बोलून एक मोठा व्हिडिओ करीन, म्हणजे तो भाग 3रा-4था होईल. तुम्हाला कळेल की काय काय गोष्टी शेअर्समध्ये मिळतात ज्या म्युच्युअल फंडमध्ये मिळत नाही. काल सुद्धा मी माझ्यासारख्या एका माणसाची, वेडा माणूस, आणि मी जे सगळे मुद्दे सांगितले तेच त्याने सांगितले. त्याने सुद्धा सांगितलं, मी जो बनवलाय माझ्या स्टेटसवर टाकलेला, की हे देत नाही म्युच्युअल फंड. त्याच्यानंतर एक साधं जाता जाता सांगतो, तुम्हाला म्युच्युअल फंड 5, 10, 15, 20% आवडतं का? अहो, मला काल का परवाच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, मला 4 का 4.5 का 5 महिन्यात एक जो समभाग मी घेतलेला, त्याने कालपर्यंत 181 का 190% मला परतावा मिळालेला. आज उलट अजून तो वाढलेला आहे. आणि तुम्हाला जर हे सगळं बघायचं असेल, ऐकायचं असेल, तर माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेत, माझा ईमेल दिलाय, मला व्हॉट्सअप करू शकता. या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता, माझे स्टेटस बघू शकता. वेळ संपत आलाय, तर आपण ह्याचा भाग 2-3 वगैरे करूया. पण मित्रांनो, जरा डोळे उघडा, डोळे उघडा, खरंच सांगतोय. आणि मरगळ झटका आपल्याला कमवावा लागणार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. तेव्हा जय हो, पुन्हा भेटू अशाच एका विषय घेऊन.